हाय हॅलो नमस्कार. मी मेघा तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वप्रथम श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. हा दुसऱ्या सोमवारचा व्लॉग आहे कारण पहिल्या सोमवारी मी व्लॉग शूट केला नव्हता. त्याचं काय कारण होतं ना ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर श्रावणाचा सोमवार म्हटलं ना की एक वेगळं चैतन्य वातावरणात असतं. आणि माझ्यासमोर आहे ना खूप सुंदर महादेवांचं मंदिर आहे. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून तिकडे घंटानाद होतो, हर हर महादेवच्या उद्गार होतात. इतकं प्रसन्न वाटतं ना की मी शब्दात नाही सांगू शकत. तर आज बऱ्याच दिवसांनी उंबरापूजन केलं आहे कारण मधले 8-10 दिवस ना माझे खूपच विचित्र गेले. देव करो की असे दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये. तर उंबरापूजन केलं की खूप मनाला बरं वाटतं. आणि ना आता बऱ्याच दिवसापासून करत नाही आहे ना, तर आता रांगोळीची सवय गेली आहे. त्याच्यामुळे एक रेष पण सरळ काढता येत नव्हती. असो, होतात कधी कधी काही गोष्टी, अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्या आयुष्यात कधी होतील सांगू नाही शकत. परमेश्वराकडे फक्त एकच मागणं करायचं की येणारे कोणताही दिवस कोणत्याही प्रसंगामध्ये माझी मनशांती ढळू देऊ नको आणि मला सगळं काही सहन करायची ताकद दे. आणि खरंच महादेवांनी ऐकलं. गेल्या सोमवारी जी प्रार्थना केलेली ती आता फळाला आली. तर सुंदर असं उंबरापूजन झालं आहे. प्रसन्न वाटत होतं आज. आणि उंबरापूजन केलं ना की दिवसभर या दरवाजात ना सुगंध येत असतो. आणि तो सुगंधच इतका छान वाटतो ना, खूप भारी वाटतं असं दरवाजा उघडताना बंद करताना. त्यामुळे खरं तर कोणत्याही क्षणी करतेच मी उंबरापूजन, पण ह्या वेळेला नाही जमलं. तर एवढं सगळं करून मी गेले समोर असलेल्या माझ्या ह्या सुंदर महादेवांच्या मंदिरात. इतकं देखणं मंदिर आहे ना हे. आधी खूप छोटं मंदिर होतं, पण आता त्याचं गेल्याच वर्षी बांधकाम झालेलं आहे पूर्ण, महाशिवरात्रीच्या 1-3 दिवस आधी. आणि प्रशस्त हॉल आणि प्रशस्त सगळं. तर देवीच्या आधी सगळ्यात आधी तर इथे हे मंदिर खरं तर गावदेवी मंदिर आहे. इथल्या शिरगावच्या ग्रामस्थांचं मंदिर आहे. तर ह्या 2 देव्या आहेत, एक शीतला देवी आणि एक दुर्गादेवी. आणि हा मुख्य गाभारा महादेवांच्या मंदिराचा. नंदी महाराज नेहमीप्रमाणेच भक्तांच्या गाऱ्हाणं ऐकायला बसलेलेच आहेत. आणि ही अतिशय सुंदर आणि प्रसन्न पिंड. खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर. आणि त्यांनी मॅनेजमेंट पण छान केलं होतं. आणि रुद्र अभिषेक आता होता तिथे, त्याच्यामुळे लोकांना पटापट करायला सांगत होते. पूजा करताना मी काही शूट नाही केलं, पण हे जितकं मला जमलं तिथं मी तेवढं मंदिरात मी शूट केलं. कारण मंदिरात शूट करत बसलं ना पूजा करताना की ते लक्षच लागत नाही पूजेमध्ये. सतत त्या मोबाईलकडे बघायला होतं. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, आपण नंतर सगळं शूट करूया. आणि एवढं सगळं करून मी घरी आले. घरी आल्यानंतर हा चिमण्यांचा छान खेळ चालू होता. हा जो नारळ आहे ना, हा माझ्या देवाऱ्यातला नारळ आहे. आणि त्याला ते पोत्यासारखं खाली येतं ना, तर ही चिमणी, ह्या 2 चिमण्या रोज येतात आणि त्याचं हे सूत काढून कदाचित घरटं बांधायला घेऊन जात असतील. पण येवल्याशा जीवाला काही ते खेचलं जात नव्हतं. बराच वेळ त्यांचं गंमत चालू होती. तर त्यानंतर मी ह्या दुसऱ्या सोमवारी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करण्याचा मानस केला होता. खूप विचार केला की 1 बनवूया की 108 बनवूया. कारण मी काही एवढी कलाकुसर नाही आहे. मला ते शिवलिंग असं मातीचं वगैरे एवढ्या छान छान बायका बनवतात ना, मला नाही जमत ते. मग मी म्हटलं आपण 108 शिवलिंग बनवूया, छोटी छोटी का होईना पूजेसाठी. कारण सोमवारच्या पूजेमध्ये ना पार्थिव शिवलिंगाला खूप जास्त महत्त्व आहे. तर हे पार्थिव शिवलिंग मी केली 108 आणि पूजेच्या तयारीला सुरुवात केली. पूजेच्या तयारी म्हणजे ना, पूजा करण्यापेक्षा ना त्याच्या तयारीला सगळ्यात जास्त वेळ लागतो. त्यामुळे व्यवस्थित विचार करून सगळं काही एका जागी रेडी केलं आणि मग पूजेला बसले. आणि बेलपत्र जे आहे ना, हे बेलपत्राच्या मागे एक छोटी गाठ असते. ती गाठ नेहमी काढायची. त्या गाठीसकट बेलपत्र वाहायचं नाही. आणि बेलपत्र वाहताना 3 पानं आपल्याकडे आणि देठ महादेवांकडे असला पाहिजे. काही छोटे मोठे नियम आहेत ते आपण पाळायचे. जसं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं आहे तोच वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला कॅरी फॉरवर्ड करायचा. शेवटी आयुष्य हेच असतं, जे आपल्याला समजलेलं आहे ते पुढच्या पिढीला देणं आहे. संस्कार असू देत, काही गोष्टी असू देत. बरं, आजकालच्या मुलांना काय होतं आहे ना, गुगल आहे सगळं काही सर्च करायला. पण माझं स्वतःचं प्रामाणिक मत असं आहे ना की गुगलपेक्षा जे आपण सांगतो वाचतो ते जास्त लक्षात राहतं. तर महादेवांचा मी पंचामृताने अभिषेक केला. कारण वेगवेगळं एकच पंचामृत बनवण्यापेक्षा मी दही, दूध, तूप, मध, साखर असं छान अगदी अभिषेक केला. आणि ही माझी नर्मदेश्वर शिवलिंग आहे.
असं म्हणतात, नर्मदेश्वर शिवलिंगाला कोणत्याही प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. एकशे 8 पार्थिव शिवलिंगाची पूजा करायला मी सुरुवात केली. सगळ्यात पहिलं तर चंदन अर्पण केलं. प्रत्येक शिवलिंगाला चंदन अर्पण करायचं. कारण आणि ज्यावेळेस तुम्ही चंदन अर्पण करत असाल त्यावेळेस नमः शिवायचा जप केला तरी चालतो, किंवा शिवस्तुती बोलली तरी चालते, किंवा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र बोललं तरी चालतं. त्यानंतर शिवामूठ अर्पण करायची. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ होती, त्यामुळे मी मुख्य पिंडीवर जी घरातली आहे त्याच्यावर पण केलं, आणि 108 ज्या पिंड्या मी बनवल्या होत्या त्याच्यावर पण केलं. आणि त्यानंतर छान ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, रोहिताय नमः, शंकराय नमः नमः. पूजा झाल्यानंतर घरी बनवलेला गोड प्रसाद देवाला अर्पण केला. मी चुरमा बनवला होता, काही चालतं, तांदळाची खीर चालते, पण घरी बनवलेला गोड प्रसाद अर्पण करायचा. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिना महाकालम् ओंकारं ममलेश्वरं पर्ल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेश्वं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राप्त पठेन्नरा सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति. इति श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम संपूर्णम. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दासराम कालहर कष्टहर दुःखहर रोगहर दारिद्र्यहर बाधाहर संकटहर कंटकहर अकाल मृत्यू हर सुख संपत्ती कर. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सकाळपासून बोलायला वेळच नाही मिळाला, कामातच सगळा दिवस गेला, म्हणून आता पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता एकदा तुमच्याशी बोलावं. तर आज श्रावणातला दुसरा सोमवार, तर सकाळीच तुम्हाला मी शुभेच्छा दिल्या, तरी सुद्धा पुन्हा एकदा श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचे खूप खूप शुभेच्छा. आणि पहिल्या सोमवारी पूजा केली होती, पण मी व्लॉग शूट नव्हता केला, कारण खूपच भयानक होतं, तर ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ॲक्च्युली मी एक हर्बल मेहंदी लावली होती, तर त्या मेहंदीचं रिॲक्शन मला झाली होती, आणि पूर्ण चेहऱ्यावर डोळ्यावर सगळीकडे रॅशेस आणि सूज आली होती. त्यामुळे पूजा केली होती मी, पण मला तुमच्यासोबत व्लॉग शेअर नाही करता आला. जवळजवळ 1 आठवडा लागला या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला. म्हणजे पहिल्या सोमवारीच महादेवांना मी प्रार्थना केली होती की निदान पुढच्या सोमवारपर्यंत तरी मला
व्यवस्थित करा. आणि फायनली काल माझ्या चेहऱ्यावरची पूर्ण सूज उतरली आहे आणि सगळे रॅशेस गेलेले आहेत. तर खरंच हा अत्यंत भयानक अनुभव होता माझ्यासाठी. तुमच्यापैकी कोणाला असं काही झालं आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली, कारण फार काही असं काही भव्य दिव्य करण्याचा मानस माझा अजिबात नाही आहे. जे काही करेन ते भावभक्तीने करेन. पहिल्यांदा यावेळेला 108 पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं होतं. खूप इच्छा होती बऱ्याच दिवसापासून, तर या दिवसाचं औचित्य साधून मी आज केलंच. आणि काही नाही हो मैत्रिणींनो, खूप सोपं आहे. काही नाही, ज्यांना असं वाटतं ना की अरे ही लोक करतात, ह्यांचं कसं होतं, तर तुम्हाला मी सांगेन ना की होतं, तुमचंही होईल. त्यामुळे पुढच्या अजून 2 श्रावणातले सोमवार बाकी आहेत. तर जर कोणीही असं पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं नसेल ना, तर या श्रावणातल्या या 2 सोमवारपैकी एकदा तरी करा. एक शिवलिंग का होईना, पण पार्थिव शिवलिंग पूजनाला खूप महत्त्व आहे शिवपुराणात सुद्धा. कारण पार्वती मातेने जेव्हा तपश्चर्या केली महादेवांना पती म्हणून स्वीकारण्यासाठी, म्हणजे पती म्हणून मिळण्यासाठी, तिने पार्थिव शिवलिंगच तयार केलं होतं. त्यामुळे पार्थिव शिवलिंगाला खूप जास्त महत्त्व आहे. तर 108 नाही, पण आपल्या यथाशक्तीप्रमाणे जसं जमेल तसं एक तरी शिवलिंग, पार्थिव शिवलिंग करा आणि त्याची पूजा करा. खूप छान वाटतं, मनशांती खूप मिळते. तर चला, आता व्लॉग येतच राहतील, कारण आता मी पूर्णपणे बरी झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव आणि बाय बाय.